25,000 पेक्षा जास्त जागा असल्यामुळे फॉर्म कसा भरावा मी त्याबद्दल माहिती देतोय. इथे होम टॅबवरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर क्लिक हिअरवरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर प्रोसीड टू ऑनलाईन वरती अप्लायवरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर असं थोडासा लोड होईल. त्यानंतर पुढची विंडो ओपन होईल. त्याच्यानंतर बघा खाली न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचंय. तर त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मेल आयडी टाकायची आहे. ईमेल आयडी वरती पण ओटीपी येणार आणि मोबाईल नंबरवरती पण ओटीपी येणार. तो तुम्हाला व्यवस्थित फिल करायचा आहे. सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं मोबाईल नंबर टाकून. त्याच्यानंतर मोबाईल नंबरचा ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे. सेम ईमेल आयडीचा पण सेम प्रोसेस करायची आहे. दोन्ही ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर बघा नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला ॲप्लिकंट नेममध्ये तुमचं नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची तुमची आधार कार्डवरती जी असेल ती. त्याच्यानंतर तुमचा जेंडर सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमचं फादर नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे खाली तुमचं मदर नेम. त्याच्यानंतर इथे कम्युनिटी जे तुमचं ओबीसी एसटी एनटी जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. थोडासा लोड होणार. असं एरर आला तरी घाबरायचं नाही, पुन्हा तुम्ही प्रोसेस करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झालंय. आता तुम्हाला रिलॉग इन करायचं आहे ओटीपी टाकून पुन्हा. तर बघा अशा प्रकारे लॉग इन झालंय. त्याच्यानंतर अप्लाय ऑप्शन दिसतंय बघा या साईडला. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. वरती बघा तिथे ग्रामीण डाक सेवक जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. असं लोड होईल. त्यानंतर तुम्हाला इथे पर्सनल डिटेल भरायची आहे. नेम फिल करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं फादर नेम टाकायचं आहे, मदर नेम. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली डेट ऑफ बर्थ आणि मॅरिटल स्टेटस हे सगळे ऑप्शन तुम्ही भरायचे. त्याच्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस मॅरिड असेल तर त्याच्यानंतर तुमची पर्सनल डिसेबिलिटी वगैरे हे पण तुम्ही भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली एम्प्लॉयमेंट स्टेटस वगैरे हे पण तुम्ही फिल करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस फिल करायचा आहे. जर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही परमनंट ॲड्रेस सेम ॲज प्रेझेंट वरती क्लिक करू शकता. तर बघा मी दोन्ही ॲड्रेस माझे सेम असल्यामुळे सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर तुमचा पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला सिटी वगैरे पण टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर हॅलो इथे बघा तुम्हाला एज्युकेशन सर्कल सिलेक्ट करायचं आहे. तुमचं 10th कुठून झालंय, 10वी कुठून झाली ते राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आपलं तर महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या इयरला तुम्ही पास झाले, त्याच्यानंतर तुमचं 10thला किती मार्क्सचं हे हे होतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड व तुम्हाला सब्जेक्ट वगैरे काय होते हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं इथे 10चा सीट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथे सीट नंबर मी टाकून घेतोय. तर खाली तुम्हाला इथे तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स होते हे टाकायचे व तुम्हाला कोणते सब्जेक्ट होते त्याची पूर्ण डिटेल भरायची आहे. तर ही डिटेल तुम्ही तुमच्या मार्कशीटवरती बघून तुम्ही व्यवस्थित फिल करून घ्यायची. तर बघा मी थोडंसं आता फास्ट फॉरवर्ड करतोय. मी माझी पर्सनल डिटेल टाकून घेतोय, मार्क्स किती होते काय. तर पुढचे प्रोसेस आहे तुमची पोस्ट प्रेफरन्स. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तर बघा इथे तुम्हाला तुमचं सर्कल निवडायचं आहे, महाराष्ट्र सर्कल. त्यानंतर तुमचं डिव्हिजन निवडायचं आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरताय. त्याच्यानंतर हे प्रेफरन्स दिलेले आहेत तुम्हाला कोणत्या तालुक्यासाठी गावासाठी अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही प्रेफरन्स तुमच्या हिशोबाने करू शकता. मी ते फास्ट फॉरवर्ड करतोय कारण 1 नंबरला कुठला प्रेफरन्स कोणत्या गावाला देताय हीच माहिती आहे. 1 नंबर 2 नंबर हे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे तुमच्या हिशोबाने. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. इथे थोडंसं लोडिंग होईल. त्यानंतर बघा नेक्स्ट अँड सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर इथे अपलोड फोटो आणि सिग्नेचर वरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा इथे फोटो अपलोड करायचा आहे. तर मी फोटो सिलेक्ट करतो बघा. सिलेक्ट केलाय. त्याच्यानंतर आता इथे मी अपलोड करणार आहे. तर फोटो अपलोड झालाय. सेम इथे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची. पण सिग्नेचर अपलोड करताना एक गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे. 5x2 या साईजमध्ये तुमची सिग्नेचर पाहिजे. मी आता बघा इथे सिग्नेचर अपलोड केली. तिला मी आता क्रॉप करून घेतोय व्यवस्थित. तुम्ही पण व्यवस्थित क्रॉप करून घ्यायची तुमची सिग्नेचर.
त्याच्यानंतर व्यवस्थित तिला एकदम साईजमध्ये पण सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तिचं रोटेशन वगैरे बघून घ्यायचं, व्यवस्थित दिसली पाहिजे सिग्नेचर. तर बघा मी सिग्नेचर पण अपलोड करून घेतलेली आहे. आता तुम्हाला इथे नेक्स्ट वरतीच क्लिक करायचं आहे. एकदा इथे कन्सेंटला परमिशन पण द्यायची आहे. तर बघू शकता इथे तुम्हाला ॲप्लिकेशन प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. इथे तुमची डिटेल वगैरे एकदा चेक करून घ्यायची आहे. काही प्रॉब्लेम तर नाही आहे. इथे तुम्ही व्यवस्थित तुमचा ॲड्रेस वगैरे सगळी माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची. त्याच्यानंतरच तुम्ही फायनल सबमिट करायचं आहे. तर मी पूर्ण माझी पर्सनल डिटेल चेक करतोय आणि त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करतोय. अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला आता ते तुमचं पेमेंट करायचं आहे. UPI QRचं ऑप्शन पण आहे. तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटेल ते तुम्ही निवडू शकता. तर बघा ट्रान्झॅक्शन डिटेल. तर मी प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करतोय. तर बघा इथे QR शो होतोय तुम्हाला. QR मी स्कॅन करून आता पेमेंट करतोय. तर पेमेंट सक्सेसफुल झालंय. ओके करतोय. तर ते कन्फर्मेशन होईल साईटचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा पेमेंट सबमिट झालंय सक्सेसफुल. त्यानंतर आता तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. तर बघा मी लॉग इन करून घेतोय माझ्या ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी. तर थोडंसं वेट करायचं. त्याच्यानंतर बघा इथं माय ॲप्लिकेशनवरती जायचं आहे. माय ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथेच बघा तुमचं इथं डाउनलोड PDF दिसेल. इथून तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची. अशा प्रकारे तुम्ही GDSचा फॉर्म भरू शकता पोस्ट ऑफिससाठी. तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. जय महाराष्ट्र, जय हिंद.